सगळ्यांना तर खुसपे सरकार ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर इथे बनवणार आहे मी ड्रायफ्रूटचे लाडू। तर इथे बघू शकता मी साहित्य घेतलेलं आहे। तर इथे डिंक घेतलाय, बदाम घेतलेत, अक्रोड घेतले, अंजीर घेतलंय, काजू घेतले, गूळ घेतलाय, मेथी घेतली आहे आणि इथे बघा तूप घेतलंय मी। हे तूप अमूलचं आहे। तर इथे बघू शकता। तर अशा प्रकारे मी इथे साहित्य घेतलेलं आहे। तर इथे खारीक घेतले, खोबरं घेतलंय आणि हे बघा इथे मी हे सगळं आता हे तुपामध्ये सगळं असं तळून घेणार आहे। तर इथे बघू शकता अगदी घरगुती अगदी सोप्या पद्धतीने मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहे। तर इथे बघा मी इथे तूप घेतलंय, मी अंदाजेच घेतलंय की त्याच्यामध्ये आपलं डिंक हा मी तळून घेणार आहे। त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये डिंक तळेल असं एवढं असं तूप घेतलं आहे। डिंकामध्ये तुपामध्ये डिंक असा तळून काढायचा आहे। तर इथे बघू शकता। तर मी अशा प्रकारे इथे मी डिंक असा चांगला लालसर होतोपर्यंत मी तळून घेणार आहे। जास्त पण आपल्याला करपवायचा नाही। तर अशा प्रकारे इथे मी डिंक असा तुपामध्ये तळून घेणार आहे चांगला। हे बघा इथे असा डिंक असा चांगला फुलला आहे। तर चांगला असा तळून घेतला आहे। जास्त पण आपल्याला लालसर असा भाजायचा नाही। तर इथे बघू शकता मी घेतली आहे मेथी एकदम थोडीशी घेतली आहे, कारण की माझ्या मुली पण हे लाडू खातात। तर ते बोलतात की थोडेसे कडवट लागतात मम्मी। तर ह्याच्यासाठी मी थोडीशी मेथी घेतली आहे। तर मेथी पण अशी मी तुपामध्ये भाजून काढणार आहे। तर भाजून काढली आहे मी। तर इथे बघू शकता मी ड्रायफ्रूट घेतले आहे, काजू बदाम मी एकत्रच असं भाजून घेणार आहे। ते चांगले तुपामध्ये असे भाजून घेतले आहेत लालसर होतोपर्यंत। तर हे बघा इथे मी असे चांगले असे लालसर असं भाजून घेते तुपामध्ये। तर इथे तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे आपले चांगले असे भाजलेले आहेत हे काजू बदाम। तर कमी गॅसवरती भाजायचे आहेत आणि त्याच्यात मी 2-4 अंजीर असे टाकले आहेत। तर अंजीर पण ह्याच्यामध्ये असे चांगले फ्राय करून घेणार आहे। त्या तुपामध्ये आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे बघा इथे चांगलं असं लालसर असे भाजले आहेत। आणि त्याचप्रमाणे मी अक्रोड घेतले आहे। तर इथे बघू शकता अक्रोड पण तुपामध्ये आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये भाजण्या इतकंच तूप टाकायचं आहे आपल्याला। तर तुपामध्ये जेणेकरून असं थोडंसं आपण भाजून घेणार आहे, म्हणजे लालसर होतोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। तर इथे बघू शकता। तर अशा प्रकारे मी हे अक्रोड चांगले असे तुपामध्ये भाजून घेतले आहेत। तर इथे घेतलं आहे मी सुकं खोबरं मी अर्धा किलो घेतलं होतं, ते खिसलं आहे आणि हे पण आपल्याला थोडंसं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। तर इथे बघा आपल्याला जास्त लालसर पण असं करायचं नाहीये। तर अशा प्रमाणे इथे मी खोबरं असं भाजून घेतलंय। त्याचप्रमाणे मी खारीक टाकली आहे, खारीकची पावडर करून घेतली आहे। तर खारीक पण थोडीशी अशी तुपामध्ये भाजून घेणार आहे। तर इथे बघू शकता अशी मी खारीक इथे भाजली आहे तुपामध्ये। तर इथे सगळं साहित्य असं मी तुपामध्ये भाजून घेतलं आहे। तर अक्रोड, डिंक, मेथी, सुंठ घेतले आहे, वेलची घेतली आहे। इथे गूळ आहे, गूळ हा मी पाव किलो घेतला आहे। खारीक अर्धा किलो घेतली आहे, खोबरं अर्धा किलो घेतलं आहे। तर हे सगळं असं मी तुपामध्ये सगळं भाजून घेतलं आहे। तर काजू बदाम अक्रोड पाव किलो असे घेतले आहेत। तर अशा प्रमाणे हे सगळं मी साहित्य तुपामध्ये असं भाजून घेतलं आहे। तर त्याचप्रमाणे इथे आपल्याला थोडंसं असं हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे मी बारीक असं करून घेतलं आहे।
थोडंसं असं जाडसर ठेवलं आहे, जास्त पण आपल्याला त्याची पावडर बनवायची नाही. तर अशाप्रमाणे मी असं जाडसर असं मिक्सरमध्ये मी काढून घेतलं आहे. तर बघू इथे बघू शकता. तर अशाप्रमाणे मी सगळं असं हे करून घेतलं आहे आणि बारीक करून घेतला आहे. तर त्याचप्रमाणे इथे आता आम्ही लाडू करायला घेतले आहेत. मी आणि माझी मुलगी इथे लाडू बनवत आहे. तर हे बघा, तिला किती आनंद झालाय की मला लाडू बांधता आला आणि मी लाडू बनवला. तर थोडं असं तूप टाकून मी हे लाडू वळले आहेत. तर माझ्या मुलीला खूप आनंद झाला की मला पण लाडू बांधता येतात. तर तुमच्या घरामध्ये पण असे कार्टून असतील ना, तर मम्मीला मदत करू लागतात. तर अशा प्रकारे मला तिने मदत करू लागितली आहे. छानसे असे तिने लाडू पण वळले. तर हे बघा, इथे आम्ही अशा प्रकारे लाडू माझे इथे रेडी झालेले आहेत.